मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आपल्याबरोबर आहेत. सुनील शेळकेजी, खरं तर सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चा ज्या आहेत त्या होत होत्या, अशा पद्धतीचा दावा सातत्यानं शरदचंद्र पवार पक्ष तर राष्ट्रवादीकडनं केला जातोय. याच दाव्याच्या नंतर काल बारामतीत देखील सर्व पवार कुटुंबीय एकत्रित असल्याचं पाहायला मिळालं. स्वतः शरद पवार सहयोग निवासस्थानी जातात, तिथे सुनेत्रा पवारांची भेट घेतात, त्यांची तब्बल 2.5 तास बैठक चालते. एकीकडे पक्षाच्या तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडनं सांगण्यात येते की अशा कोणत्याच पद्धतीची चर्चा जी आहे ती प्रामुख्याने आमच्यासोबत झालेली नव्हती म्हणून. नाही, शेवटी काय की आज दादाच्या अकालीत जाण्यानंतर ना दादांच्या काही जर चर्चा पवारसाहेबांशी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी मधले जे काही प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी कुठली चर्चा होत असेल तर ती आम्हाला कुठली माहिती नव्हती, कुठली कल्पनाही नव्हती. परंतु आज दादांच्या पश्चात आज आपण पुढल्या चर्चा झाल्यात का, विलीनीकरण होणार का, किंवा आपण एकत्रपणाने पुढं राष्ट्रवादी म्हणून सर्वजण या महाराष्ट्रात काम करणार आहोत का, ह्या सगळ्या ज्या काही चर्चा आहेत ह्या चर्चांना मला असं वाटतं की काही अजून कालावधी द्यायला पाहिजे. आणि काल पवारसाहेब स्वतः सहयोगीवरती जाऊन आले, आपणही पाहिलं, मी पाहिलं. पवार कुटुंब हे पवार कुटुंब आहे. परिवारा आणि पक्ष राजकारण हे दोन्ही जर आपण पाहिलं तर मागच्या 2.5-3 वर्षापासून दोन्ही याच्यामधला फरक किंवा दोन्ही वेगळे आहेत. मग अशा काळामध्ये पवारसाहेबांनी भेट घेणं किंवा त्या कुटुंबाला धीर देणं हे साहेब देखील आज करत असतील तर त्यात वावगा असं कारण नाही आणि त्याला कुठला राजकीय रंग द्यावा असं मला वाटत नाही. परंतु ज्या पद्धतीने सगळ्या चर्चा ज्या आहेत तुमचे वरिष्ठ नेते फेटाळून लावताना पाहायला मिळतात, विलिनीकरणाच्या संदर्भात कोणतीच चर्चा आमच्यासोबत केलेली नव्हती. अजित पवारांनी किंवा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते स्वतःसुद्धा अनेक वेळा म्हणतात की जर अजित पवारांना दोन्ही पक्ष एकत्रित करायचे असतील तर त्यांनी ती गोष्ट आमच्यासोबत बोलून दाखवली असती. परंतु ह्या सगळ्या दाव्यांना कुठेतरी आता फोडलं जात आहे. सातत्यानं जयंत पाटील म्हणतात 4 बैठका माझ्यासोबत झाल्या, त्याचसोबत रोहित पवारांकडनं वेगळा दावा केला जातोय. नक्की खरं कोण बोलतोय, तथ्य कोणत्या गोष्टीत? नाही, आज दादा नसताना तुम्ही दादा गेल्यावरती ह्या चर्चा का सुरू केल्या, किंवा मग तुमच्याशी 4 बैठका झाल्या, तुम्हाला दादा भेटले किंवा काही तुमचे ह्या विलीनीकरणाच्या संदर्भातले जे काही निर्णय घ्यायचं तुम्ही आज जे बोलताय हे तुम्ही दादा असताना का नाही बोलले कोणालाच? मग तुम्ही एकतर तो आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे दादांचा स्वभाव, स्पष्टपणा. त्यांनी जर बसले असते, भेटले असते किंवा काही चर्चा केली असती तर त्यांनी आम्हाला सांगितल्याशिवाय राहिलंच नसते. परंतु ठीक आहे ना, दादांनी काही जर बोलले असतील तर आम्ही नाकारतोय का? आज तरी नाही नाकारते, बोलले असतील. परंतु आमच्याशी चर्चा दादांनी केली नव्हती किंवा आपण एकत्र व्हायचं आहे, आपल्याला महायुतीमध्ये एकत्रपणा जायचं आहे, ह्या जरी चर्चा करायच्या असत्या तर NDA प्रमुख पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्ष आहे, मित्र पक्ष इतर आहेत. केंद्रामध्ये आज आम्ही 2024च्या लोकसभेला स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून घड्याळ चिन्हावरती लढलो. त्यानंतर विधानसभेची निवडणूकसुद्धा आम्ही दादांच्या नेतृत्वामध्येच घड्याळ चिन्हावरती लढलो. मग त्यावेळेला युती म्हणून आम्ही राज्यामध्ये एकत्रितपणानं निवडणुकीला सामोरे गेलो, आम्हाला घवघवीत यश मिळालं. आम्ही आज युतीच्या सरकारमध्ये आहोत. उद्या जर समजा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायच्या असतील तर इंडियातल्या प्रमुख पक्षांना किंवा राज्यातल्या प्रमुख पक्षांना देखील विचारावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करावी लागेल आणि त्यांची संमती घेऊन मग आम्हाला एकत्रितपणे पुढं जावं लागेल. हे मात्र कोणालाही टाळता येणार नाही. आणि याच्यामध्ये आपण जर व्यक्तिगत आम्हीच म्हणतोय पक्ष एकत्र करायचा आहे, पक्ष एकत्र होत असेल, पक्ष मोठा होत असेल तर आनंद आहे. पण उद्याच्या काळात पुढचे 3.5-4 वर्ष युती म्हणून आम्ही सुद्धा सरकारचे घटक पक्ष आहोत. मग त्यावेळेला उद्या असं नको व्हायला की तुम्ही आता एकत्र झालायत तर तुम्ही एकत्र राहा आणि बाजूला राहा. ही जर भूमिका घेतली तर पुढं काय? त्यामुळं आपल्याला दोन्ही बाजू पाहाव्या लागतील. आणि त्याही पलीकडे जाऊन आज जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल आहेत, टेक्निकली काय अडचणी आहेत त्यासुद्धा तपासाव्या लागतील आणि त्यानंतर नाही सगळ्या चर्चेनं आपण पुढं जायला पाहिजे.
खरं तर याच विलिनीकरणाच्या मुद्द्यावरतून सातत्याने तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणतात आहेत की कुठेतरी आम्हाला विलन ठरवलं जातंय. प्रफुल्ल पटेलांच्या संदर्भातली विरोधातली भूमिका जी आहे ती राज ठाकरेंनी स्वतःच्या ट्विटमधनं मांडली. तर दुसरीकडे सुनील तटकरे हे स्वतः म्हणतात आहेत की मला या सगळ्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरतून किंवा शपथविधीच्या कार्यक्रमावरतून मला कुठेतरी टार्गेट केलं जातं आणि विलन ठरवलं जातं असं ते म्हणतात आहेत. हे बघा, शेवटी आता राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु प्रफुल्लभाई पटेल आणि तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, यांनी जी काही भूमिका घेतली ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांना, खासदारांना, प्रमुख पदाधिकाऱ्यांना ती भूमिका योग्य वाटली. आज ती योग्य आहे असं प्रत्येकजण म्हणायला लागलेले आहेत. ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना तयार करण्यात आली त्यावेळेला सर्वस्वी अधिकार हे आदरणीय दादांकडे होते. मग ते विधिमंडळातल्या कामकाजाचे असतील किंवा पक्षश्रेष्ठी म्हणून पक्षातले कुठले निर्णय घ्यायचे असतील तर ते दादांकडे होते. आणि दादांच्या उत्तराधिकारी म्हणून आपण आज कुणाकडे पाहतोय? सुनित्रा वहिनीकडं. सुनित्रा वहिनींना विधिमंडळाचं कामकाज किंवा विधिमंडळामध्ये गटनेते म्हणून त्यांच्यावरती एकमतानं निर्णय करण्यात आला. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून दादांच्याच खुर्चीवरती सुनित्रा वहिनींना त्या ठिकाणी सन्मानित करण्याचं काम केलं. आणि राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा मीडियाच्या माध्यमातून ज्या काही बातम्या किंवा जे काही आता मंडळी बाहेरनं अपप्रचार करतायत की कोणीतरी दुसरा व्यक्ती होणार आहे, मी आज स्पष्टपणाने सांगतो, आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व सूत्र ही सुनित्रा वहिनींकडेच असतील. सर्व ह्या सुनित्रा वहिनीच असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा पवारच असतील. खरं तर पण सुनेत्रा वहिनी तुम्ही म्हणतात की अध्यक्ष असणार, राष्ट्रीय अध्यक्ष किंवा त्यांच्याचकडे सगळी सूत्र असणार, परंतु सुनेत्रा वहिनींनी जे शपथविधी घेतलाय तो घाई गडबडीने का घेतलाय अशा पद्धतीचा सवाल आता सगळ्या वर्तुळात उपस्थित होताना पाहायला मिळतोय. या सगळ्या संदर्भात अनेक अग्रलेख झाले, अनेक टीका टिप्पणी झाली. ज्या शेकापचे जयंत पाटील म्हणतात आहेत की हिंदू हिंदू म्हणून तुम्ही मतं मागता आणि हिंदू धर्माचे तुम्ही पावित्र्य तुम्ही जपत नाही. 15 दिवसानंतर शपथ घेतली असती तर काय झालं असतं? दादांनी हिंदू धर्म म्हणत असताना शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरती या पक्षाला पुढे नेण्याचं काम केलं. शाहू फुले आंबेडकरांचे विचार गावागावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि कुठल्याही जाती धर्माचं राजकारण दादांनी केलेलं नाही. परंतु आता पूर्वी जर आपण पाहिलं असेल, पूर्वीचा काळ स्वर्गीय इंदिरा गांधींचं देवांश झालं त्यावेळेला जी हत्या झाली त्याच दिवशी राजीवजी गांधींनी शपथ घेतली पंतप्रधान पदाची. ठीक आहे, तो काळ वेगळा असेल किंवा ती परिस्थिती वेगळी असेल, पण ह्या परिस्थितीला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अजितदादा होते. माझ्यासारख्या आमदाराची जर उद्या मानसिकता बदलली असती आणि आम्ही जर म्हणालो असतो की नाही आता आपण दादा नाही आहेत, आपण काहीतरी वेगळी भूमिका घेऊ, आम्हाला कुठलंच बंधन राहिलेलं नव्हतं. हे आता मी स्पष्टपणे सांगतो. म्हणजे सर्वांना एकत्रितपणानं करणं, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं, विधिमंडळातले बैठक दाखवून त्यामध्ये सगळ्यांच्या संमतीनं सह्या घेऊन पहिलं गटनेत्या म्हणून सुनित्रा वहिनींना त्या ठिकाणी अधिकार दिले आणि सर्व आमदार त्यामध्ये एकत्रितपणानं क्लब केले किंवा एकत्रितपणानं सगळे आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणून विधिमंडळात कामकाज करतील. हे स्पष्ट चित्र आहे ना हो. काही कायदेशीर अडचणी तो आपण समजून घेतल्या पाहिजेत. परंतु तुम्हाला तुमच्या पक्षाला किंवा तुमच्या पक्षातल्या आमदारांना भीती आहे का त्या पक्षातले जर नेते मंडळी या पक्षात जर विलिनीकरण किंवा मर्जर झालं तर त्या पक्षातले नेते मंडळी वगैरे कुठे पक्षामध्ये कब्जा करतील म्हणून? असं नाही आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा महायुतीमध्ये असताना राज्याचे नेते, मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील किंवा मित्र पक्षाचे प्रमुख नेते असतील, या सर्वांची ही चर्चा कधीही एकत्रित राष्ट्रवादी येण्याची झालेली नव्हती. पक्ष मर्ज करायचा आहे किंवा आपण एकत्र सरकारमध्ये यायचं ही चर्चा मुख्यमंत्री मोदींची झाली असती तर त्यांनी सांगितलं असतं की माझ्याशी चर्चा झाली होती. आम्ही दर मंगळवारी दादांकडं देवगिरीला आढावा बैठकीकरता सर्व आमदारांना निमंत्रित करायचे. त्या ठिकाणी पण दादांनी कधी आम्हाला हा विषय मांडला नव्हता किंवा सांगितला नव्हता. पण ठीक आहे, मी पुन्हा सांगतोय की आगामी काळामध्ये या सगळ्या चर्चांना आपल्याला वेळ आहे. पुढच्या काही दिवसांतर आपण याच्यावरती चर्चा करू शकतो. युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही एकत्र आले तर चालतील का?
केंद्रामध्ये NDAमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आलेले चालतील का, हे दोनही पक्षातल्या प्रमुख नेत्यांना किंवा मित्र पक्षांना देखील विचारावं लागेल, विश्वासात घ्यावं लागेल आणि त्यानंतर मग चर्चा करावी लागणार आहे. तर दादांच्या अपघाती मृत्यूला आता आठवडा उलटून गेलाय, परंतु दादांचा अपघाती मृत्यू हा घातपात आहे का, या सगळ्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत, अमोल मिटकरी असतील किंवा रुपाली ठोंबरे पाटील असतील, ते म्हणतात आहेत की या सगळ्या घटनेची आता चौकशी झाली पाहिजे. खरं तर हा घातपात दिसून येतोय अशा पद्धतीचं मत ते व्यक्त करताना पाहायला मिळतात आहेत. हर्षवर्धन सकपाळ देखील म्हणतात आहेत की या सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे, चौकशीच होत नाहीये मुळात, अपघात कसा झाला, कशामुळे झाला म्हणून. नाही तर ह्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल तर SIT मला वाटतं नेमली त्याच्यामध्ये त्या संपूर्ण तपासामध्ये, परंतु अशा घटनेचं राजकारण होऊ नये. आमचे मित्र अमोल मिटकरी असतील किंवा माझी बहीण रुपालीताई असेल, हे खूप भावनिक आहेत. त्यांना म्हणजे या सगळ्या परिस्थितीत अजून असे वाटतं की खरंच दादांची घटना घडली आहे का, दादांना जे काय या अचानक झालेल्या परिस्थितीत आपल्याला काहीतरी वेगळी बातमी येईल का काय, अशा परिस्थितीत ते दोघंही ही सगळी परिस्थिती आपण त्यांची जवळून पाहतोय. परंतु ठीक आहे, दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे. यामध्ये कुठलाही घातपात किंवा अशा कुठल्याही चर्चांना अजिबात कोणी थारा देऊ नये. संकट आलं आणि काळानं देखील घाळा घातलेला आहे. ते आता नियतीपुढं काही पर्याय नाही, ते स्वीकारलं आता असं म्हणणे. जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. तुम्ही प्रचारालाच आता जाणार आहात. कशा पद्धतीने तुमचा सगळा प्रचार सुरू आहे, कारण की अपघाती मृत्यू झाला दादांचा, तुम्ही प्रचार न करण्याचा निर्णय घेतला, परंतु एक आव्हानाचं आहे संपूर्ण निवडणुकीचं. समोर भाजप आहे, शिवसेना आहे, त्यांचे नेते स्थानिक स्तरावरती सगळीकडे प्रचार करताना पाहायला मिळतात. काय मतदारांना आव्हान आहे? मी अजून तरी कुठे प्रचाराला गेलेलो नाही आणि आजही काही ठिकाणी शोकसभा आहे आणि म्हणून पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, काही गावातली ग्रामस्थ एका चौकात काही ठिकाणी भेटणार आहेत. तिथेही त्यांना जाऊन भेटायचं. शोकसभा त्या ठिकाणी होईल आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत सांगताना दादांनी जे काही मागच्या 6 वर्षात माझ्या शहरी भागात किंवा ग्रामीण भागात विकास कामांना चालना दिली, हजारो कोटी रुपयाचा निधी दिला आणि प्रत्यक्षात गावात वाड्यापाड्यावर जर पाहिलं असेल तर कामं झालेली तिथली जनता साक्षीदार आहे, त्यांनी पाहिले. दादांच्या पश्चात सुद्धा सुनील शेळकेच्या मागे ही सर्वसामान्य जनता उभी राहील, हा मला विश्वास आहे. खरं तर तुमच्यात काल मावळ मतदारसंघातून मुंबई पुणे महामार्ग जातो. या मुंबई पुणे महामार्गावरती एका टँकरचा अपघात होतो आणि जवळपास 32 तास वाहतूक कोंडी ह्या सगळ्या महामार्गावरती होते. ही दुर्दैवी गोष्ट नाही का? म्हणजे विकासाच्या एकीकडे गप्पा मारल्या जातात सध्याच्या सरकारकडनं आणि एखाद्या टँकरचा अपघात होतो तर प्रवाशांना किंवा वाहन चालकांना 32 तासाचा मनस्ताप झेलावा लागतो. त्यामध्ये जो अपघात झाला किंवा जो टँकर पलटी झाला तर तो एकतर पूर्णपणे भरलेला लोडेड टँकर होता. त्याच्यातून संपूर्ण ते रसायन काढून दुसऱ्या टँकरमध्ये फिलिंग करणं हे टेक्निकली माणसांचंच काम होतं. ते एवढं इझी आणि सोपं नव्हतं. जर काही दुर्दैवी घटना त्यातून घडली असती तर खूप भयान झालं असतं. म्हणून त्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत त्या एक्सपर्टला घेऊनच त्यामध्ये सगळे बाकीची पुढची मुवमेंट केलेली आपण पाहिली. नागरिकांना त्रास सहन करावा लागला किंवा हाल झाले, ह्यामध्ये नक्कीच आम्ही सुद्धा दिलगिरी व्यक्त केलेली आहे. परंतु जशी वाट मिळेल, आपण पाहिलं असेल की पोलीस बांधवांनी सुद्धा खांद्यावरनं काही घाटातून पाण्याच्या बॉटल्स किंवा अन्न जे काय देता येईल ते पोचवण्याचं त्यांनी काम केलं. MSRDC असेल किंवा IRB असेल, या सर्वांनीच त्या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु दोन्ही बाजूनं जवळजवळ 8-10 किलोमीटरच्या रांगा होत्या आणि तिथपासून सगळं मटेरियल शिफ्ट करणं किंवा तिथपासून परत लोकांना काही तिथं सुविधा द्यायची शक्य होत नव्हतं. परंतु त्याच्यातूनही जे काही प्रयत्न करता येईल ते प्रयत्न केलेत. कालही शिंदे साहेबांनी सांगितलं की असा पद्धतीचा अपघात मी पहिल्यांदा टँकर पलट्यावरती एवढा त्रास झालेल्या लोकांना पाहिला. त्यातूनही उद्याच्या काळात याच्यात वेगळे काही मार्ग काढता येईल का आम्ही काढायचा प्रयत्न करतोय. परंतु एवढा मोठा म्हणजे एका टँकरचा अपघात होतो, इतकी मोठी सुसज्ज यंत्रणा या सगळ्या महामार्गावरती आहे. नवीन खरं तर मुंबई पुणे महामार्ग हा आता कुठेतरी कमी पडतोय असं तुम्हाला वाटत नाही का? पर्यायी मार्ग या मुंबई पुणे महामार्गाला असावा म्हणून.
आता आता पुणे मुंबईची अनेक रोडची कामं आपण होताना पाहतोय. अनेक वेळा आता कनेक्टिव्हिटी मागच्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री मोदींनी मराठवाड्यातून मुंबईला जाणारा मार्ग असेल किंवा पुण्याला येणारे मार्ग असतील, विदर्भातून येणारे मार्ग असतील, असे वेगवेगळे मार्ग अजून नव्यानं डेव्हलप करायचं हातामध्ये घेण्यातलेला निर्णय आपण पाहिला आहे. आणि आजही मुंबई पुणे हायवेच्या अजून एक एक लेन दोन्ही बाजूला वाढवायचं, त्याचबरोबर मिसिंग लेन ह्याचं सुद्धा काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. आगामी काळामध्ये ही कामं पूर्ण झाल्यावरती या ट्रॅफिकच्या बाबतीत नक्कीच थोडासा दिलासा मिळेल. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार सुनील शेळके होते. खरं तर अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर विलिनीकरणाचं चर्चा ही घडून येते, हीच खरं तर दुःखाची बाब आहे असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर अजित पवारांच्या मनात किंवा डोक्यात जर असं काही असलं असतं तर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना या विलिनीकरणाच्या सगळ्या संदर्भातली माहिती दिली असती. परंतु हे जे राजकारण घडवून कोण आणतंय हे सगळ्यात दुःख आहे. पवार घराणं आहे, पवार कुटुंब आहे, ते या सगळ्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील. परंतु आता अजित पवारांच्या नसल्यानंतर ही विलिनीकरणाची चर्चा होणं हे चुकीचं आहे, अशा पद्धतीचं मत जे आहे ते आमदार सुनील शेळके यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह अक्षय मंकणी, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.